रात्रीच्या त्या अथांग आणि धुंद वातावरणामध्ये काव्याच्या मेसेजने अनयाच्या मनामध्ये एक नवीनच खोडकर विचार पेरला होता. कबीर सरांची ती जेलसी म्हणजेच तो मत्सर तिच्यासाठी एका नव्या खेळाची सुरुवात ठरणार होता. अनयाने बेडवर कुशी बदलताना मनामध्ये एक प्लॅन पक्का केला होता. काव्य सरांनी सांगितलंय ना की जो माणूस जगासमोर इतका कडक राहतो तो जेव्हा पॉझिटिव्ह होतो तेव्हा समजायचं की त्याच्या मनामध्ये काहीतरी नक्कीच आहे. मग उद्या ऑफिसमध्ये कबीर सरांची ही जेलसी अजूनच वाढवूया. विहान सरांशी थोडं जास्त चांगलं बोलून कबीर सरांच्या मनातील तो खरा माणूस बाहेर येतो का हे मला पाहायचंच आहे. हे विचार करत असताना अनयाच्या ओठांवर एक मिश्किल हसू उमटलं होतं आणि त्याच धुंदीमध्ये तिला कधी झोप लागली हे तिला सुद्धा समजलं नाही. दुसरीकडे कबीर आपल्या आलिशान फ्लॅटच्या गॅलरीमध्ये उभा राहून शांतपणे कॉफीचे घोट घेत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अतिशय हुशार आणि गोड हसू होतं. खेळ आता त्याच्या हातामध्ये होता. अनया खऱ्या आयुष्यामध्ये कबीरच्या प्रेमात पडत चालली होती आणि आभासी जगामध्ये ती त्याच कबीरच्या काव्य या रूपाकडून सल्ले घेत होती. कबीरने मनामध्ये विचार केला, अनया तू मला तडफडायचा प्लॅन करतेस ना? करू दे. मलाही पाहायचंच आहे की तू मला किती जळवून स्वतः माझ्या आणखी जवळ येतेस. कबीरला आता या खेळाची प्रचंड मजा येऊ लागली होती. तो तिला सत्य सांगून हा रंजक खेळ इतक्या लवकर संपवू इच्छित नव्हता. सकाळचे 8:30 वाजले होते. मुंबईमध्ये आज पुन्हा एकदा काळ्या ढगांनी गर्दी केली होती. हवेमध्ये गारवा होता आणि कधीही पाऊस सुरू होईल असं वातावरण होतं. अनया आज मुद्दामहून थोडी जास्त नटून थटून ऑफिसमध्ये आली होती. तिने आज पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा एक अतिशय सुंदर आणि फ्रेश लुक देणारा कुर्ता घातला होता. केसांना मोकळं सोडलं होतं आणि डोळ्यांमध्ये नेहमीपेक्षा थोडे जास्त गडद काजळ भरले होते. तिचा हा लूक कोणाचंही लक्ष वेधून घेणारा होता. ती आपल्या डेस्कवर बसली आणि तिने आपला लॅपटॉप सुरू केला आणि कामाचे नाटक करू लागली. पण तिचे डोळे सारख्या ऑफिसच्या मुख्य दाराकडे खेळले होते. बरोबर 9 वाजता कबीर ऑफिसमध्ये दाखल झाला. आज त्याने गडद राखाडी रंगाचा सूट घातला होता. त्याचा रुबाब आणि त्याची ती कडक चालण्याची पद्धत नेहमीप्रमाणे सर्वांवर छाप पाडणारी होती. कबीरने ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच त्याची ती तीक्ष्ण नजर सर्वात आधी अनयाच्या डेस्ककडे गेली. पिवळ्या कुर्त्यामध्ये ती आज एखाद्या उमललेल्या फुलासारखी सुंदर दिसत होती. कबीरच्या नजरेत क्षणभर तिच्या सौंदर्याचे कौतुक उमटले. पण काल रात्री तिने रचलेला प्लॅन त्याला माहीत असल्यामुळे तो मनातून खूप सावध झाला होता. त्याने आपल्या चेहऱ्यावर अत्यंत कठोर आणि गंभीर भाव आणले. चष्म्यातून तिच्याकडे एक कोरडी नजर टाकली आणि तो काहीही न बोलता थेट आपल्या केबिनमध्ये निघून गेला. कबीर सरांचा तो नेहमीचा कडक आणि कोरडा अवतार पाहून अनयाचा चेहरा थोडा पडला. आले महाशय. आज तर मी एवढी छान तयार होऊन आले तरी या माणसाने साधी नजर सुद्धा फिरवली नाही. ठीक आहे कबीर सर, आता बघाच तुम्ही, तिने मनातल्या मनामध्ये म्हटले. तेवढ्यात ऑफिसमध्ये विहानची एंट्री झाली. विहान नेहमीप्रमाणेच अत्यंत स्टायलिश कपड्यांमध्ये हातात एक आयपॅड घेऊन थेट अनयाच्या डेस्कपाशी आला. गुड मॉर्निंग ब्युटिफुल अनया. वा, आज तर पिवळ्या रंगामध्ये तू कमाल दिसतेस यार. सकाळी सकाळी तुला पाहून माझा दिवस अगदी फ्रेश झाला. विहानने टेबलवर थोडे टेकून अत्यंत रोमॅन्टिक आवाजामध्ये म्हटले. अनयाने कबीरच्या केबिनच्या काचेकडे पाहिले. कबीर केबिनमध्ये बसून फाईल उघडत होता, पण त्याचे लक्ष बाहेरच होते. अनयाने मुद्दा मोठ्या आवाजामध्ये आणि खळखळून हसत म्हटले, गुड मॉर्निंग विहान. थँक्यू सो मच तुमच्या या सुंदर कमेंटसाठी. मला खूप आनंद झाला की तुम्हाला माझा आजचा लूक आवडला. तिने आज मुद्दाम विहानला सर न म्हणता फक्त विहान म्हटले. विहानला सर न म्हणता फक्त नावाने हाक मारलेली ऐकून कबीरच्या केबिनमध्ये पेन पकडलेला हात एका क्षणासाठी घट्ट आवळला गेला. कबीरच्या कपाळावर एकदम आठी आली. त्याच्या आतमध्ये मत्सराची म्हणजे जेलसीची एक तीव्र ठिणगी पडली. जरी त्याला माहिती होतं की हा अनयाचा केवळ एक प्लॅन आहे तरीही एका पुरुषाच्या नात्याने त्याला विहानचे तिच्या इतके जवळ असणे सहन होत नव्हते. अनया, आज दुपारी लंचनंतर आपण त्या नवीन कॅम्पेनच्या व्हिज्युअल्सवर काम करायचं का? मला तुझ्याशी खूप काही डिस्कस करायचं आहे. विहानने तिचा हात लॅपटॉपवरून बाजूला करत हळूच टेबलवर आपला हात ठेवत विचारले. हो नक्कीच विहान, मलाही तुमच्यासोबत काम करायला खूप आवडेल. तुमचा क्रिएटिव्ह सेन्स खूप भारी आहे. अनयाने कबीरच्या केबिनकडे पाहत थोडे जास्त हसून उत्तर दिले. आता मात्र कबीरच्या सहनशीलतेचा अंतच झाला होता. कबीर थेट खुर्चीवरून खाडकन उठला आणि त्याने आपला कोट नीट केला आणि तो अत्यंत कडक आणि मोठ्या पावलांनी केबिन बाहेर आला. फ्लोअरवरच्या सर्व कर्मचाऱ्यांना समजले की आता बॉसचा पारा सुद्धा चढला आहे. विहान, अनया. कबीरचा जड, गंभीर आणि अत्यंत कडक आवाज कॉन्फरन्स रूमच्या दारापर्यंत गुंजला. विहानने मागे वळून पाहिलं. हो कबीर, काय झालं?
ऑफिसच्या फ्लोअरवर वैयक्तिक गप्पा मारण्यासाठी आणि फ्लर्टिंग करण्यासाठी मी पगार देत नाही. विहान, तुझ्या स्वतःच्या डिपार्टमेंटचे काम सोडून तू सारखा इथे काय करतोस? आणि अनया, काल जो ड्राफ्ट दिला होता त्यात काही चुका आहेत. मला त्या आत्ताच्या आत्ता सुधारून हव्या आहेत. हे फालतूचे टाइमपास बंद करा आणि कामावर लक्ष द्या. कबीरचा आवाज इतका रागीट होता की अनया बिचारी आतून थोडी थरथरली. पण त्याच वेळी तिच्या मनामध्ये एक विजयी भावना आली. कबीर सर खरोखरच जळत होते. विहान मिश्किलपणे हसला आणि कबीरच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, रिलॅक्स कबीर, आम्ही फक्त कामाबद्दलच बोलत होतो. तू उगाचच इतका ताण घेतोस. ठीक आहे, मी माझ्या केबिनमध्ये जातो. बाय अनया, दुपारी भेटू. विहान तिथून शिट्टी वाजवत निघून गेला. कबीरने अनयाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांमध्ये राग आणि एक वेगळीच अस्वस्थता होती. अनया, माझ्या केबिनमध्ये फाईल घेऊन या, कबीर म्हणाला आणि मागे वळून निघून गेला. अनया आपली फाईल घेऊन भीत पण मनातल्या मनात हसत कबीरच्या केबिनमध्ये गेली. कबीर आपल्या लेदर चेअरवर बसला होता. त्याने चष्मा काढून टेबलवर ठेवला होता आणि तो दोन्ही हातांनी आपले डोके दाबत होता. अनया शांतपणे त्याच्या समोर उभी राहिली होती. सर, फाईल, अनयाने हळूच म्हटले. कबीरने डोके वर केले आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाहिले. अनया, मला एक सांगा, विहानसोबत तुमची मैत्री इतक्या लवकर कशी झाली? तो नवीन आहे इथे आणि तुमचं वर्तन एका प्रोफेशनल एम्प्लॉयीसारखं वाटत नाहीये. तुम्ही त्याला नावाने का हाक मारताय? कबीरच्या आवाजामध्ये राग कमी आणि एक प्रकारचा हक्क जास्त जाणवत होता. अनयाने थोडं पुढे सरकून धाडस केलं. सर, विहान खूप फ्रेंडली आहेत. ते बाकीच्यांसारखे खडूस किंवा नेहमी चिडलेले नसतात. त्यांच्याशी बोलताना मनावरचा ताण कमी होतो आणि माणसाशी कसं वागावं हे ज्याचं त्याला माहीत असतं सर. जर कोणाला माझं हसणं किंवा बोलणं आवडत नसेल तर ती त्यांची अडचण आहे, माझी नाही. अनयाने थेट कबीरला टोमणा मारला. कबीर खुर्चीवरून उभा राहिला आणि टेबल ओलांडून तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. दोघांमध्ये केवळ काही इंचाचं अंतर होतं. कबीरची ती अथांग नजर अनयाच्या चेहऱ्यावर खिळली. अनयाची धडधड इतकी वाढली की तिला वाटले कबीरला तिच्या हृदयाचा आवाज ऐकू जाईल. अनया, तुम्हाला खरोखरच वाटतं का की मला तुमचं हसणं आवडत नाही? कबीरचा आवाज अचानक अत्यंत मऊ, खोल आणि रोमॅन्टिक झाला. त्याच्या आवाजातील तो बदल ऐकून अनयाच्या अंगावर सरसरून काटा आला. ती त्याच्या डोळ्यांमध्ये पाहतच राहिली. सर, तुम्ही नेहमी ओरडता माझ्यावर. अनयाचा आवाज लहान झाला. कारण कारण मला कामामध्ये परफेक्शन हवं असतं. पण याचा अर्थ असा नाही की मला असो, हा ड्राफ्ट सुधारा आणि लंचपर्यंत मला द्या. कबीरने अचानक स्वतःवर नियंत्रण मिळवलं आणि तो मागे सरकला. त्याने पुन्हा एकदा आपल्या भावनांवर मुखवटा चढवला होता. अनया तिथून बाहेर आली, पण तिचे पाय जमिनीवर नव्हते. कबीर सरांच्या त्या एका वाक्याने आणि त्यांच्या जवळ येण्याने तिच्या मनातील सर्व आडाखे बदलून टाकले होते. त्यांच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे. ते माझ्यावर प्रेम करतात का? ती स्वतःशीच विचार करू लागली. दुपारची वेळ झाली. लंच ब्रेक संपल्यानंतर विहानने अनयाला कंपनीच्या खालच्या भागामध्ये असलेल्या एका शांत कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी बोलावले. कबीरला याबद्दल काहीही माहिती नव्हते, कारण तो एका मोठ्या क्लायंटसोबत झूम मीटिंगमध्ये व्यस्त होता. अनया आणि विहान कॅफेमध्ये बसून नवीन डिझाईनवर चर्चा करत होते. अनया, मला प्रामाणिकपणे सांग, कबीर आणि तुझ्यामध्ये काही चालू आहे का? विहानने कॉफीचा घोट घेत अचानक विचारले आणि अनया दचकली. काय? नाही सर, आय मीन, विहान, असं काही नाहीये. ते माझे टीम लीडर आहेत, दॅट्स इट. तुम्ही असं का विचारताय? विहान हसला. कारण मी कबीरला कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतोय. तो अत्यंत शांत, गंभीर आणि मुलींपासून 4 हात लांब राहणारा मुलगा आहे. आजपर्यंत त्याने ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये कोणत्याही मुलीसाठी इतका पॉझिटिव्हनेस दाखवला नव्हता. आज सकाळी जेव्हा मी तुझ्याशी बोलत होतो तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये मी ती जेलसी पाहिली. ती केवळ एका बॉसची नव्हती. तो तुझ्यावर मनातून प्रेम करतोय अनया, फक्त त्याला ते व्यक्त करता येत नाहीये. तो भावनांच्या बाबतीमध्ये जरा कच्चाच आहे. विहानचे हे शब्द ऐकून अनयाच्या मनामध्ये जणू काही आनंदाचे कारंजेच फुटले. विहानने कबीरच्या मनातील भावना ओळखल्या होत्या, ज्याची खात्री तिला काल रात्री काव्याने सुद्धा दिली होती. पण विहान, ते नेहमी माझ्याशी इतके कडक का वागतात? कधी सुद्धा गोड बोलत नाहीत. अनयाने आपली शंका मांडली. तेच तर, तो स्वतःच्या भावना लपवण्यासाठी त्या कठोरतेचा मुखवटा वापरतो. तू त्याच्या या मुखवट्याला भेदण्याचा प्रयत्न कर. तुला आतमध्ये खूप सुंदर माणूस दिसेल, विहानने समजावले. अनयाला विहानचे बोलणे खूप पटले. संध्याकाळचे 6 वाजले होते. ऑफिस सुटायची वेळ झाली आणि मुंबईच्या नियमाप्रमाणे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. विजा कडकडत होत्या आणि रस्ते पाण्याने भरू लागले होते. कबीर मीटिंग संपवून आपल्या केबिन बाहेर आला. फ्लोअरवर फक्त अनया आणि विहान उरले होते. बाकीचे सर्वजण घाईघाईने ट्रेन पकडण्यासाठी निघून गेले होते. अनया, खूप जोरात पाऊस आहे. ट्रेन बंद होण्याची शक्यता आहे. माझी कार खालीच आहे. मी तुला ड्रॉप करतो, विहानने अनयाला सांगितले.
कबीरने हे ऐकले. तो पुढे आला आणि म्हणाला, विहान, तुझ्या कारचा टायर कालच पंक्चर झाला होता ना, आणि तू ती गॅरेजमध्ये दिली आहेस ना, तू कसा ड्रॉप करणार? आणि विहानने कपाळावर हात मारला. अरे हो, मी विसरलोच, माझ्याकडे तर कारच नाही आज. कबीरने अनयाकडे पाहिले. त्याची नजर अत्यंत गंभीर आणि हक्काची होती. अनया, कालप्रमाणे आजही तुम्ही माझ्या कारनेच घरी जाल. हा माझा आदेश आहे, तुमचा बॉस म्हणून. बाहेर परिस्थिती जरा वाईटच आहे. विहान हसला आणि अनयाला डोळा मारत म्हणाला, बघ, बॉसचा आदेश आहे, पाळावाच लागेल. कबीर, सांभाळ बाबा तिला. बाय मित्रांनो. विहान आपली छत्री घेऊन बाहेर पडला. आता ऑफिसमध्ये फक्त कबीर आणि अनया दोघेच उरले होते. सर्व लाईट्स बंद झाल्या होत्या. फक्त पॅसेजमधील एक छोटा दिवा सुरू होता आणि बाहेर पावसाचा प्रचंड आवाज येत होता. चला अनया, कबीर म्हणाला आणि तो पुढे निघाला. अनया त्याच्या मागे मागे चालू लागली. पार्किंगमध्ये येऊन दोघे कारमध्ये बसले. कबीरने कार सुरू केली आणि ते मुंबईच्या त्या ओल्या अंधाऱ्या रस्त्यांवरून पुढे जाऊ लागले. कारच्या काचेवर पावसाचे थेंब जोरात आदळत होते. कारमध्ये पुन्हा एकदा तीच ओळखीची तरीही नवीन वाटणारी शांतता पसरली होती. आज तुम्ही विहानसोबत कॅफेमध्ये गेला होता? कबीरने अचानक समोर पाहत कार चालवताना विचारले. त्याचा आवाज शांत होता, पण त्यामध्ये एक हुरहुर होती. अनयाने त्याच्याकडे पाहिले. हो सर, कॅम्पेनच्या डिझाईनबद्दल बोलायचं होतं. फक्त डिझाईनबद्दल की आणखी काही? कबीरने कार एका ट्रॅफिक सिग्नलवर थांबवली आणि थेट अनयाच्या डोळ्यांमध्ये पाहिले. त्याच्या नजरेमध्ये एक अनामिक वेदना आणि प्रेम एकत्र दिसत होते. अनया, मला माहिती आहे, मी खूप खडूस आहे. मी नेहमी ओरडतो, कामाचा ताण देतो. पण पण जेव्हा मी तुम्हाला दुसऱ्या कोणाशी इतक्या हसून बोलताना पाहतो, तेव्हा मला मला स्वतःवरचा ताण आवरता येत नाही. मला नाही माहीत मला काय होतंय, पण मला ते नाही आवडत. कबीरने अखेर खऱ्या आयुष्यामध्ये आपल्या मनातील भावनांचा एक छोटासा अंश तिच्यासमोर उघड केला होता. कबीर सरांचे हे शब्द ऐकून अनयाच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. तिच्या हृदयाची धडधड इतकी वाढली की तिला वाटले की ती स्वप्नच पाहत आहे. सर, तुम्ही कधी मला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. तुम्हाला नेहमी वाटतं की मी बेजबाबदार आहे, पण मला मला तुमच्या त्या कठोरतेच्या मागे असलेला माणूस पाहायचा आहे. मला तुमची काळजी वाटते सर, अनयाने अत्यंत भावूक होऊन सांगितले. कबीर काही बोलणार तेवढ्यात सिग्नल तो सुटला आणि मागच्या कारने जोरात हॉर्न वाजवला. कबीरने कार पुढे घेतली. तो तिच्या घरापाशी पोहोचला. अनया कारमधून उतरताना म्हणाली, थँक्यू सर, आजच्या चहासाठी नाही तर या शब्दांसाठी. ती हसली आणि घरामध्ये निघून गेली. कबीर कारमध्येच बसून राहिला. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. मी तिला माझ्या भावना सांगत होतो. देवा, मी स्वतःवरचा ताबा गमावत चाललोय, तो स्वतःशीच म्हणाला. रात्रीचे 11 वाजले होते. पाऊस अजूनही कोसळत होता. अनया आपल्या बेडवर पडली होती. तिचं मन आज पूर्णपणे कबीर सरांच्या विचारांनी वेढले गेले होते. आज खऱ्या आयुष्यामध्ये कबीरने तिच्यासमोर आपले हृदय थोडे मोकळे केले होते. तिने अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने आपला फोन काढला आणि काव्याच्या मेसेज बॉक्समध्ये गेली. तिने विचार केला की ही आनंदाची बातमी सर्वात आधी तिच्या ऑनलाईन कवीला म्हणजेच काव्याला सांगायला हवी. आणि तिने मेसेज केला, काव्य, आज खरोखरच चमत्कार झाला. आज कबीर सरांनी कारमध्ये माझ्यासमोर मान्य केलं की जेव्हा मी विहान सरांशी बोलते तेव्हा त्यांना स्वतःवरचा ताबा आवरत नाही. त्यांच्या नजरेत, त्यांच्या आवाजामध्ये आज एक वेगळाच हळवेपणा होता. काव्य, त्यांनी मला सांगितलं की त्यांना माझं दुसऱ्याशी बोलणं आवडत नाहीये. काव्य, आज मला 100% खात्री पटली आहे की कबीर सर माझ्यावर खूप प्रेम करतात. ते खूप गोड आहेत. फक्त परिस्थितीने त्यांना कडक बनवले. मला असं वाटतंय की माझी लव्ह स्टोरी आता पूर्णपणे यशस्वी होणार. काव्य, तुमचे सल्ले खरोखरच खूप कामी आले. आज मी जगातील सर्वात सुखी मुलगी आहे. मला खऱ्या आयुष्यामध्ये माझं प्रेम मिळतंय. दुसरीकडे कबीर आपल्या फ्लॅटमध्ये बसून गरम दूध पित होता. त्याच्या फोनवर अनया स्पार्कचा हा मेसेज आला. कबीरने मेसेज उघडला आणि तो वाचू लागला. तिचे ते आनंदाचे, प्रेमाचे शब्द वाचून कबीरच्या ओठांवर एक अत्यंत गोड समाधानाचा आणि प्रेमाचा वर्षाव करणारे हसू उमटले. कबीरला माहिती होतं की ती ज्या माणसाच्या प्रेमात पडली आहे तो स्वतःच तो आहे. पण सस्पेन्स अजून कायम ठेवायचा होता, कारण अनयाला अजूनही कबीर आणि काव्य एकच असल्याचा शोध घ्यायचा होता. कबीरने काव्य बनून अत्यंत रोमॅन्टिक, सस्पेन्स वाढवणारा आणि तिच्या मनाला सुखवणारा रिप्लाय टाईप केला. अनया, तुमचा हा आनंद पाहून माझ्या शब्दांना आज खऱ्या अर्थाने पंख फुटले आहेत. मला खूप आनंद झाला की तुमच्या बॉसने अखेर त्यांच्या मनातील भावना मान्य केला. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, जो पुरुष बाहेरून जितका कडक असतो तो तितकाच आतून हळवा आणि प्रामाणिक असतो. कबीर सरांच्या मनामध्ये तुमच्यासाठी असलेलं प्रेम आता पूर्णपणे बाहेर आलं आहे. विहान तर फक्त एक माध्यम होता. खरा राजा तर कबीरच आहे. खऱ्या आयुष्यातील या सुंदर प्रवासाला सुरुवात करा. अनया, त्या माणसाला कधीही सोडू नका, कारण त्याने तुमच्यासाठी स्वतःचा मुखवटा उतरवला आहे.
पण लक्षात ठेवा, कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षा इतकं जवळ असतं की तुम्ही ज्याच्याशी ऑनलाईन चॅट करताय तो सुद्धा कदाचित तुमच्या खऱ्या आयुष्यातलाच एक महत्त्वाचा भाग असतो. तुमच्या या लव्ह स्टोरीचा शेवट खूप सुंदर होणार आहे. अनया, स्वतःवर आणि तुमच्या कबीर सरांवर विश्वास ठेवा. मेसेज सेंड करून कबीरने फोन आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवला. बाहेर विजा कडकडत होत्या, पाऊस पडत होता, पण या दोन वेगवेगळ्या जगांमध्ये राहणाऱ्या एकाच माणसाच्या मनामध्ये आता प्रेमाचा एक अथांग आणि सुंदर सागर उसळत होता. कबीर खऱ्या आयुष्यामध्ये आता अनयाला आपल्या आणखी जवळ कसं आणणार आणि अनया जेव्हा या आभासी प्रेम आणि वास्तव या दोन्ही जगांमधील समान धागा शोधून काढेल तेव्हा काय होणार, हा सस्पेन्स आता पुढच्या भागामध्ये आणखीनच थरारक होणार होता.